मोठ्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज प्रमुख वक्त्या संत मीराबाईंवर बोलायला आलेले आहेत उषाताई कळमकर. आदरणीय उषाताई, मी आपलं स्वागत करते. जेव्हा सर्वप्रथम मी ताईंना फोन केला होता की संत मीराबाईंवर आपण संवाद साधाल का, तर ताईंची परिस्थिती ही अतिशय वेगळी होती. म्हणजे उठता बसताही येत नव्हतं. एका वेगळ्या परिस्थितीतून त्या जात होत्या. त्यांच्यातील परिस्थिती ही अतिशय वेगळी होती. म्हणजे उठता बसताही येत नव्हतं. एका वेगळ्या परिस्थितीतून त्या जात होत्या. त्यांच्यातील अशा परिस्थितीत सुद्धा आपण मला शब्द दिला, "हो, मी बोलीन." कधी मला जाऊ नको ते. बोललं तर चालेल ना? मी म्हटलं, "ताई, आपण हा जो मला शब्द देताय, हा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे, महत्वाचा आहे. आम्ही आपली वाट बघतो आहोत. आपण जरूर या, अवश्य या." आणि काल जेव्हा स्टोरी बनवताना आणि रील तयार करताना मी त्यांचे फोटोज पोस्ट करत होती. आपल्याकडे बघा ज्या वक्त्या येऊन गेल्यात ना, त्या सगळ्याच खूप सोज्वळ, सालस अशा आहेत. प्रत्येकीचं नाव घेणं मला शक्य नाही. यांचे काल मी फोटोज पोस्ट करत होती, तेव्हा एक विचार आला, की संत मीराबाईंनी बरोबर आपल्या मीराबाई निवडल्या आहेत आणि त्यांच्या वाणीतूनच आज आपण संत मीराबाईंना ऐकणार आहोत. मी विनंती करते रोहिणी सबनीस ताईंना, की त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा. ताईंचा संवाद संपल्यानंतर योगिता ताई आभार प्रदर्शन करतील आणि नंतर आपण आपलं ध्यान घेऊया. मेरे तो गिरिधर गोपाल, दूसरा न कोई, मेरे तो गिरिधर गोपाल. या ओळीवरून आपल्या सर्वांना लक्षात आलंच असेल की आज आपल्याकडे कोणत्या वक्त्या आल्या आहेत आणि कोणत्या विषयावरती बोलणार आहेत. आपल्याकडे आज आलेले आहेत उषा जयंत कळमकर आणि त्या आपल्याला संत मीराबाई याच्या वरती माहिती देणार आहे. नमस्कार. त्यांचा मी रोहिणी सबनीस आपल्याला परिचय करून देत आहे. त्या डोंबिवली पश्चिम इथे राहणाऱ्या असून MA BEd झालेले आहेत. DSM महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण दल प्राथमिक पाठ्यक्रम त्यांनी पूर्ण केलेला असून राज्य शासनाचा प्रथमोपचार कोर्सही त्यांनी पूर्ण केला आहे. त्यांनी डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर माध्यमिक विभाग ठाणे येथे 33 वर्ष विद्यादानाचं काम केलेलं आहे. त्यांना वाचन, लेखन, हार्मोनियम वादन, प्रवास इत्यादी छंद आहेत. तसेच त्यांनी काव्यलेखनही केले आहे. त्यांनी विविध परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. उदाहरणार्थ गीता धर्म मंडळातर्फे गीताव्रती परीक्षा, भारतीय संस्कृती दर्शन विद्यापीठ उपासक परीक्षा, पत्रद्वारा दासबोध प्रबोध परीक्षा, भारतीय संस्कृतीपीठ संस्कृती बिंदू परीक्षा, गांधर्व महाविद्यालय मध्यमा प्रथम परीक्षा इत्यादी. त्यांनी लिहिलेली शालेय विद्यार्थ्यांसाठीची मराठीची 2 व भूगोलाचे 1 पुस्तक अनमोल प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेलं आहे. तसेच त्यांनी श्री समर्थ रामदास पदसंग्रह विशेषांक, ईशस्तवने आणि स्वागत गीते नोटेशन सहित पुस्तक, उद्धव स्वामी यांचे चरित्र लिहिले आहे. तसेच समर्थांच्या शिष्या अक्का स्वामींवर त्यांनी लेख लिहिलेला आहे. त्या वाङ्मय ओम नवनाथ धर्मादाय ट्रस्ट तर्फे ओम नवनाथ आशिष नियतकालिकाच्या सहाय्यक संपादिकेचं काम करतात. त्यांनी रोटरी क्लब डोंबिवली, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ ठाणे ब्राह्मण सभा आणि ठाणे महानगरपालिका या सर्वांतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त केलेला आहे. त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील राज्य पातळीवरील निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राप्त झालेले आहे. श्री समर्थ विद्यापीठाचे डोंबिवली विभागाचे 11 वर्ष परीक्षेचे काम जनकल्याण समितीतर्फे घेतल्या जाणाऱ्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 8 वर्ष विनामूल्य मार्गदर्शन, कीर्तन महाविद्यालय डोंबिवली येथे मराठी साहित्य या विषयाचे 6 वर्ष विनामूल्य मार्गदर्शन, विवेकानंद केंद्रातर्फे घेतल्या जाणाऱ्या गरीब होतकरू मुलींना विनामूल्य मार्गदर्शन अशा विविध ठिकाणी त्यांनी आपली सेवा दिली आहे. तसेच त्यांचे दूरदर्शन आकाशवाणीवर कार्यक्रम झालेले असून त्यांनी पुस्तक परीक्षणाचे देखील काम केलेले आहे. वृत्तपत्रांमध्ये सुद्धा त्यांनी लेखन केलेले आहे. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या
वक्त्याकडून आपणा सर्वांना संत मीराबाईंविषयी ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे मी अधिक वेळ न दवडता उषा जयंत कळमकर यांना आराधना ध्यान साधना ग्रुपच्या वतीने आमंत्रित करते. धन्यवाद. उषा जयंत कळमकर. सर्वप्रथम आज ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सर्वांच्या परिचयाचे हृदयातले असणारे अतुल परचुरे आपल्यामधून निघून गेले. त्यांना मी श्रद्धांजली वाहते. आपण सर्वांनी एक मिनिट शांतपणाने त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करूया. जय श्रीराम. संत मीराबाईंवरती आज आपण जो अभ्यास मी केलेला आहे त्याचं विवेचन आज आपण ऐकणार आहात. ब्रह्मकुमारी ते शारदा वरदा साधकाचे अभ्यंतरी चतुर्विधा वागेश्वरी स्फूर्ती रूपे प्रकाशली वाचा रूप अनुवादिली ब्रह्मकुमारी शारदा रामदासी कार्यसिद्धी चित्ती सहज समाधी. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आराधना ध्यान समूह आयोजित उदय ग आंबे उदय या हिंदुस्थानातील मान्यवर स्त्री संतांच्या चरित्र कथनाचा स्तुत्य आणि भक्तियुक्त उपक्रम सर्वांच्या उद्धारासाठी आणि परमात्म्याच्या प्राप्तीसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरत आहे. या अनुपम उपक्रमात अभ्यास करून बोलण्याची सुवर्ण संधी डॉक्टर ऋताताईंनी मला दिल्याबद्दल मी त्यांच्या ऋणात राहू इच्छिते. तसेच सुरुवात करण्यापूर्वी सर्व मान्यवरांना, वक्त्यांना आणि जाणकार असणाऱ्या मायबाप श्रोत्यांना, सर्व माझ्या सख्यांना, तसेच सर्व समर्थ सद्गुरूंना वंदन करते. आणि भक्तीचा हा ज्ञान यज्ञ अत्यंत प्रेरणादायी आहे. असे उपक्रम ऋताताईंनी आणखी नवीन नवीन करावेत अशी त्यांना विनंती करते. श्रोते हो, नमस्कार. भारतामध्ये अनेक संत उदयास आले. या संतांनी आपल्या शांत प्रेमळ भक्तीने देव आपल्यासाठी आणि दीन दुबळ्यांसाठी चरित्र रूपाने समोर आणला. त्यांचे प्रेम, त्यांची गोडी त्यांनी सर्वांना लावली. त्यामुळे तळागाळातील समाजाच्या लोकांना थोडीशी जाग आली. नित्य कर्म करीत असताना भजन पूजन करा असा दंडक संतांनी घालून दिला. त्यामुळे जाचक रूढी, अंधश्रद्धा यातून या समाजाची खऱ्या अर्थानं सुटका झाली. इथे आपण संतांना खरेच धन्यवाद द्यायला पाहिजे. संतांनी आपल्या साध्या राणीने आणि उच्च विचारसरणीने समाजाला नवा आकार दिला, नैतिक गुणवत्ता दिली. यामध्ये अनेक स्त्री संतांचे योगदान अतिशय मोठे आहे. यातील आदर्श भक्त आणि राजस्थानातील श्रीकृष्ण भक्त संत मीराबाई यांचे स्थान फार मोठे आहे. त्यांना मायेत अडकलेल्या बद्धांना पाहून खूप दुःख झालं आणि दयाळू मीराबाईंनी त्यासाठी आत्मोद्धारातून लोकोद्धार करण्यासाठी भक्तिपंथ हा निवडला. वरवर हा मार्ग आपल्याला खूप सोपा वाटतो, कारण त्याला काही साधन सामुग्री लागत नाही. पण ही सुळावरची पोळी होती. हा विडा मीराबाईंनी उचलला. सगुण उपासक कृष्ण भक्तीत रमणाऱ्या मीराबाई यांचा जन्म राजस्थानातील जोधपूर राज्यातील कुकडी गावामध्ये 1498 मध्ये झाला. जोधपूरचे संस्थापक सुप्रसिद्ध राजा जोधाजीराव राठोड यांचे पुत्र दादाजीराव राठोड होते. ते मीराबाईंचे आजोबा होते. त्यांचा मुलगा रत्नसिंह यांची ही मुलगी म्हणजे मीराबाई. आईचे नाव वीरकुमारी. मीराबाई या दाम्पत्याला ही एकुलती एक मुलगी होती. लहान असताना त्यांची आई मरण पावली आणि एका लढाईमध्ये वडिलांनाही वीरमरण आले. त्यामुळे शंकर भक्त आजोबांनीच मेवाडमध्ये राहून मीराबाईंचं पालन पोषण केलं. आणि आजी कृष्ण भक्त होती. आजीकडून कृष्ण भक्तीचा हा वारसा मीराबाईंना मिळाला. तेव्हापासून कृष्ण हाच माझा श्वास, उच्छ्वास, माता, पिता, बंधू, बहीण, पती, सखा सर्व काही होता. कृष्ण हेच त्यांचं जीवन आणि विसावा आणि अमूल्य ठेवा होता.
म्हणूनच ते आपल्या एका पदामध्ये त्या म्हणतात, आता माझा परिचय करून देताना त्यांनी ही ओळ म्हटली होती, मेरे तो गिरीधर गोपाल दूसरा न कोई, जाके सिर मोर मुकुट मेरो पती सोई. अहो, या एका वाक्यावरती अनेक संतांनी आधुनिक काळामध्ये प्रवचन केलेली आहेत. 8 ते 10 प्रवचनं आज आपल्याला त्यांची उपलब्ध आहेत. मीराबाई ह्या पदामध्ये काय सांगतात आपल्याला? मुळामध्ये मीराबाईंचा परिचय करताना आपल्याला असं वाटतं, की त्या वृंदावनातील गोपी होत्या का? थोडासा शोध घेतल्यानंतर हे कळलं, की खरंच त्या गोपी होत्या. म्हणजे आधीच्या जन्मापासूनच कृष्ण भक्ती ही त्यांच्या अंतःकरणात, हृदयामध्ये उरलेली होती. ज्या कृष्णावरती मस्तकावरती सौंदर्य आणि सुंदर असा मुकुट आहे, तोच मीराबाईंचा स्वामी, म्हणजेच तो त्यांचा पती, म्हणजेच तो त्यांचा रक्षक आहे, असं त्यांनी मानलं होतं. शिवाय तो गिरीधर आहे, म्हणजे त्यांनी पर्वत करंगळीवरती धारण केला आहे. तसाच तो गिरीधर नागर आहे, म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या हृदयरूपी नगरात निवास करणारा, म्हणजे प्रत्येकाचा परमात्मा आहे. या त्यांच्या विचारामुळे मीराबाई संत रूपामध्ये खऱ्या अर्थानं पूजनीय ठरल्या. आता मोरपिसाचं एवढं महत्व का बरं हो? याबद्दल असं सांगतात, की प्रभू रामचंद्र वनवासात असताना एकदा सीतेला खूप तहान लागते. जंगलात कुठेच पाणी मिळत नाही. तेव्हा एका मोराने श्रीरामाला जलस्रोतापर्यंत जाण्याचा मार्ग स्वतःच एक एक पीस काढून त्या वाटेवरती अर्पण करत दाखवला. त्यामुळे सहजच श्रीराम सीतेची सेवा त्यांच्या मोराच्या हातून घडली. खर तर मोराचा एक विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट काळी पंख तुटून पडतात. पण असे मोराच्या इच्छेविरुद्ध पंख निघत असतील तर त्याचा अर्थ असा होतो, की त्याचा मृत्यू काळ हा समीप आला आहे, असं म्हणतात. इथे मोराचं तेच झालं. त्यामुळे मोर अंतिम क्षणी श्रीरामांच्या कामी आल्याने भाग्यवान ठरला आणि सीतेला पाणी मिळाले. सीता तृप्त झाली. श्रीरामांनी ही कृतज्ञता ऋणमुक्ती म्हणून पुढच्या अवतारामध्ये मोराचे पीस हे खोवले गेले. शिवाय मोर सरस्वतीचं वाहन, मोर ज्ञानाचा, विद्येचा प्रसार करणारा, सरस्वती ही विद्येची देवता, याचे प्रतीक म्हणूनही श्रीकृष्णाच्या मस्तकावरती मोरपीस आहे. आणखीन महत्वाचे म्हणजे मोराचे पीस हे प्रेमाचं खरं प्रतीक आहे. पिसाचे निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येतं, की त्यात हृदयाचं चिन्ह दिसतं. म्हणूनही श्रीकृष्णाने मोरपीस धारण केले. त्यामुळे त्यांचे रूप अधिक सुंदर झाले. हे भगवंताचे सुंदर रूप मीराबाईंच्या मनात पाहता क्षणीच रुजले होते. पूर्वी आईनंही त्यांना सांगितलं होतं, म्हणून कृष्ण हा मनामध्ये, हृदयामध्ये रुजला गेला. पूर्वी आईनंही त्यांना शेजारच्या मुलीच्या वरातीत तिच्या शेजारी कोण बसलाय असं विचारलं. याचे उत्तर देताना तो तिचा पती आहे असे सांगितले. लगेच उत्सुकतेने मीराबाईंनी आईला विचारलं, अगं मग माझा पती कोण? आईने सांगितले, अगं तुझ्या हातामध्ये ही जी कृष्णाची मूर्ती आहे ना, हाच तुझा पती आहे. आणि तेव्हापासून मीराबाईने जाणतेपणानं भक्तीला प्रारंभ केला. आता मीराबाई विवाह योग्य झाल्या होत्या आणि म्हणून 1516 मध्ये मेवाडचा प्रसिद्ध राणा महाराणा संग यांचे ज्येष्ठ पुत्र राजकुमार भोज यांच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. भोज हे उच्च मान्यवरांमध्ये सतत वावरणारे, लढायांमध्ये सतत मग्न असणारे, अधिक काळ मोहिमेवरच असणारे असे होते. विवाह झाला, पण मीराबाईला म्हणावी तशी महाराणी म्हणून मिरवण्याची आवडच नव्हती. शासक म्हणून प्रजेवर अधिराज्य गाजवण्याची इच्छा तर अजिबात नव्हती. त्यामुळे संसार, पती, सासू, सासरे, नणंद, दीर या नात्यांना मीराबाईंनी आपलेपणाने बांधू शकल्या नाही. घरात विसंवादच अधिक होता. मीराबाई विरक्तच होत्या मुळामध्ये. हृदयात फक्त कृष्ण भक्ती होती. भक्ती म्हणजे काय हो? त्या म्हणत होत्या, मी नाही तू आहेस हे जाणणे हीच खरी भक्ती आहे. भक्तीचा विषय मीराबाईंनी फक्त कृष्णच ठेवला होता. त्यामुळे बाकी सर्व विषय यांचा त्यांना विसर पडला होता. अशा भक्तीने त्यांचे चित्त निर्विषय झाले होते. भगवंताची भक्तीच त्यांनी आपली प्रगती मानली होती. मीराबाईंचं व्यक्तिमत्व अतिशय देखण होतं. खूप सुंदर होत्या दिसायला त्या. भगवंतांनी त्यांना घडवतानाच अतिशय रेखीव अशा पद्धतीनं त्यांचा बांधा होता आणि रूप
अत्यंत सोज्वळ आणि अतिशय सुंदर होतं. प्रेमळ स्वभाव होता, अल्लड होता, संभाषण चातुर्य आणि लाघवीपणा स्वभावातच मुरलेला होता. पतीचे त्यांच्यावर अतिशय प्रेम होते. पत्नी म्हणून नेहमी ते मान ठेवत असत. परंतु मीराबाईंनी आपलं कायम सगळी नाती ही कृष्णाशीच बांधून ठेवलेली. अशा वेळी लग्न झाल्या झाल्या त्यांच्यावरती एक प्रसंग हा निवर्तला. विवाहाचा पहिलाच दिवस होता. पती पत्नी एकत्र बसून ओळख करून घ्यायचा रीतिरिवाज त्यांच्या घराण्यात होता. भोजराजा आणि मीराबाई महालात बसले होते. तेवढ्यात एक अघटित घटना घडली. एक साधू पुरुष राजवाड्यामध्ये आले. ते मीराबाईंना आधीपासूनच ओळखत होते. मीराचा विवाह झाला म्हणून आशीर्वाद देण्यासाठी ते आले होते. सासरी खरं तर साधू पुरुषांचा मान राखण्याची रीत होती. पण अशा महत्वाच्या प्रसंगी मीराबाईंनी साधूला भेटू नये असे त्यांच्या पतीला वाटत होते आणि ते खरंच लग्न झाल्यानंतर अत्यंत योग्यच होतं. म्हणून पतीनं त्यांना साधूची भेट घेण्यासाठी मनाई केली. परंतु साधू परिचित असल्यामुळे मीराबाईंनी उठून साधूंचे स्वागत केले, त्यांची पूजा केली, त्यांना उंची वस्त्र अलंकार दान केले, त्यांचे आशीर्वाद घेतले. या घटनेने सासरी अतिशय नाराजी निर्माण झाली. परिणामी या नाराजीतून प्रेम निर्माण होण्याच्या ऐवजी मीराबाईंच्या छळालाच प्रारंभ झाला. याच काळात 5-6 वर्षानंतर अकबराबरोबर झालेल्या लढाईत मीराबाईंचे पती भोजराज हेही मारले गेले. आता मात्र मीराबाई आई नाही, वडील नाही, पती नाही, कोणीच नाही, त्यामुळे त्या एकाकी झाल्या. परिणामी श्रीकृष्णाकडची असणारी ओढ ही अतिशय वाढतच गेली. तासनतास त्या कृष्णाच्या मूर्तीकडे ध्यान लावून टक लावून बघत बसत, त्या कृष्णाशी बोलत संवाद करत, आपल्या सगळ्या भावना इतर कोणाला सांगण्यापेक्षा आपण आपल्या आराध्य दैवताला सांगाव्यात आणि म्हणून त्या भावना त्या कृष्णाला बोलून दाखवत. आणि दुसरं म्हणजे असं की याचं कारण टक लावून पाहण्याचं की श्रीकृष्ण भक्तीचं मर्म आता त्यांना गवसलेलं होतं. त्यामुळे अखंड ध्यान आणि अखंड नाम फक्त श्रीकृष्णाचे सुरू झाले. अशा वेळी आपल्या लिहिलेल्या एका पदामध्ये त्या म्हणतात, चलो मन गंगा जमुना तीर, गंगा जमुना निर्मल पाणी, शीतल होत शरीर, बंसी बजावत गावत कान्हो, संग लियो बलवीर, मोर मुकुट पीतांबर सोये, कुंडल झलकत हीर, झगमग हीर, झलकत म्हणजे झगमगतात ते, आणि हीर म्हणजे अगदी हिऱ्याप्रमाणे लकाकत होते. कोण? श्रीकृष्ण आणि त्यांचा असणारा सगळा पेहराव. मीरा के प्रभू गिरीधर नागर, चरण कंवल पर सीर. अर्थ असा आहे याचा की आपल्या मनातील सगळा असणारा आनंद, दुःख देवासमोर, गुरूंसमोर ठेवल्याने त्यांचं मन गंगे आणि गंगा यमुनेच्या पाण्याप्रमाणे अगदी निर्मळ स्वच्छ झालेलं होतं. कुठल्याही प्रकारच्या वृत्ती धावत नव्हत्या. कुणाहीकडे मन ओढ घेत नव्हतं. जे काही जीवन आहे ते सगळं ह्या कृष्णासाठी अर्पण करायचं. त्यामुळे हृदयामध्ये अत्यंत निर्मलता, स्वच्छ असं हृदय झालं होतं. त्यामुळे प्रत्येक समोरची येणारी व्यक्ती ही त्यांना वाचता येत होती, जाणता येत होती, कळत होती, त्यांच्यातले भाव त्यांना समजत होते. परिणामी गंगा यमुनेचे निर्मळ पाणी, मधुर असणारी श्रीकृष्णाची असणारी बासरी आणि त्याचं वादन, आपल्या आराध्य दैवताचे सुंदर दर्शन मीराबाईंना जीवनातला संपूर्ण आनंद बहाल करत होते. म्हणून त्या म्हणतात की चलो गंगा यमुना तीर. मीराबाईंनी श्रीकृष्ण त्यांचा अगदी पक्का असा आधारस्तंभ मानलेला होता. सतत त्यांच्या वर्णनातून भक्तिभाव हा सादर होत होता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मीराबाईंची दुसरी आवड जी होती ना, ती संतांच्या भेटीची. संतांना भेटल्यानंतर त्यांना खूप आनंद वाटू लागेल. जीव त्याच्यामध्ये रमवू लागल्या. या सगळ्याचा परिणाम म्हणून राजघराण्यातील रीतिरिवाज न पाळणाऱ्या मीराबाई सर्वांच्या नावडत्या झाला. छळाला अधिक प्रेरणा मिळाली, अधिक छळ सुरू झाला. मग मीराबाईंना मारझोड करणं, उपाशी ठेवणं, हीन वागणूक देणं हे सुरू झालं. पण त्या खचल्या नाहीत. कारण कृष्णाशिवाय आपलं जीवनच नाही असे मानत त्यांनी भक्तिभाव हा दृढ करत राहिल्या होत्या.
घरातील विरुद्ध विचारसरणीचा खूप त्रास एकीकडे होताच. शिवाय पतीच्या मृत्यूनंतर त्यांचे बंधू विक्रमसिंह राणा हे गादीवर बसले होते. हे अगदी विरुद्ध स्वभावाचे होते. मीराबाईंना त्यांचं वागणं अजिबात पटत नव्हतं. आता त्यांनी मात्र असं ठरवलं की मीराबाईंचं निरीक्षण केल्यावरती राणा असं म्हणतात की पतीच्या मृत्यूनंतर ही मीरा अतिशय आपल्याला घरामध्ये असून अडचण आणि नसून खोळंबा अशी आहे. म्हणून त्यांनी मीराबाई कुळ बुडवणारी आहे, तिच्यावर खूप राग त्यांचा हा वाढत चालला होता. त्यांनी असं ठरवलं की राणांनी की आपल्याला आता मीराबाईला काहीही करून इथे संपवलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे, आपल्या कुटुंबातून त्यांना घालवून टाकलं पाहिजे. म्हणून वेगवेगळ्या प्रकारे छळाचे प्रकार राणाने सुरू केले. सर्वप्रथम मीराबाईंना संपवण्यासाठी म्हणून जबरदस्तीनं विषयाचा प्याला त्यांना हाती दिला आणि सांगितलं, या प्यालामध्ये जहरी अशा प्रकारचं विष आहे, ते तू पी आणि तू मरून जा. तुला कृष्णाची शपथ आहे. मीराबाईंनी कृष्णाची शपथ म्हटल्याबरोबर तो पेला ओठाला लावला आणि नजर मात्र कृष्णाकडेच होती. एकटक बघत होत्या. जहरी असणाऱ्या विषानं त्यांचा मृत्यू झालाच नाही हे पाहताच राणाला खूप राग आला. तेव्हा त्यांनी सहज श्रीकृष्णाकडे पाहिले. पाहता पाहता कृष्णाच्या मूर्तीमध्ये बदल दिसला, तो म्हणजे श्रीकृष्णाचा कंठ निळा झाला होता. सगळं विष कृष्णानेच प्राशन केलेलं होतं आणि इकडे मीराबाई मात्र उत्तम रीतीने श्रीकृष्णाच्या भजनामध्ये दंग झालेल्या त्या गात होत्या. भक्ताचे संकट प्रत्यक्ष देव सुद्धा दूर करतो, फक्त त्याची भक्ती असावी लागते. आत त्यांनी डोकावलं, ते त्याला जाणवलं तर तो धावून येतो. असंच आहे, जगी जास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आधाराचा तोच भारव आहे. या प्रसंगाने विषाचा परिणाम होण्याऐवजी इथे आपल्याला काय झालं तर प्रसंगाने मीराबाईंना धीर आला. हा चमत्कार पाहून मीराबाईंच्या सासूबाईंनी मारेकऱ्यांना आपल्या विश्वासात घेतलं आणि त्यांना भरपूर द्रव्य दिलं. मीराबाईंना ठार मारण्याची सुपारी दिली. मारेकऱ्यांनी टेहळणी सुरू केली. मारेकऱ्यांनी मीराबाई महालात एकट्याच केव्हा असतात हे पाहून एक दिवस तलवारीने त्यांच्यावरती घाव घातला. रात्रीची वेळ होती. मीराबाई जोरात किंचाळल्या. त्याबरोबर सगळा महाल जागा झाला. खंड्या झुमरे जी होती ती प्रकाशमान केली गेली. पाहता तो काय चमत्कार झाला होता. मीराबाईंची कृष्णमूर्ती फुटली होती. मीराबाईंना खूप वाईट वाटलं. मीराबाईंनी सगळे त्या मूर्तीचे तुकडे गोळा केले, हृदयाशी धरले. खूप खूप रडू लागल्या त्या. सर्व तुकडे त्यांनी गोळा केले आणि यमुनेमध्ये त्यांचं विसर्जन केलं. नवीन कृष्णाची मूर्ती आणली आणि आपली भक्ती त्या मूर्तीमध्ये पूर्णपणे त्यांनी ओतली. अश्रुधारा सुरूच होत्या आणि भक्तीलाही पुन्हा प्रारंभ अधिक जोमानं सुरू झाला होता. संकटात पळून निघालेले असल्यामुळे श्रीकृष्ण हा आता मात्र सखा झाला होता. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. हे तर खरंच आहे. या प्रसंगावरून मीराबाईंना ही ओळ आपल्याला म्हणावीशी वाटते. राणाने पुन्हा मारण्याचा प्रयत्न हा केला. पुष्कर तीर्थावरती जाऊन स्नान पूजा करण्याची त्यांच्या घराण्याची रीत होती. त्याप्रमाणे सर्व कुटुंबीय हे निघाले होते. मीराबाई कोणातच नव्हत्या, त्यामुळे सर्वांच्या शेवटी मागे त्या होत्या. वाट जंगलाची होती, त्यामुळे त्याच वेळी या सुन्न असणाऱ्या जंगलामध्ये राणाने तलवार मीराबाईंवर वार करण्यासाठी म्हणून उपसली. तो काय चमत्कार हो! श्रीकृष्णाच्या बासरीचे सूर, मंजूळ असे सूर जे होते ने, हे संपूर्ण आजूबाजूच्या वातावरणामध्ये घुमू लागले, निनादू लागले. त्याबरोबर राणाने तलवार म्यान केली आणि राणाचा हाही मीराबाईंना मारण्याचा प्रयत्न असफल ठरला. मग राणाने काय केलं तर 4 लोकांमध्ये मीराबाईंच्या विरोधामध्ये गैरसमज निर्माण केला. त्या कुलता आहेत, कुडाळ आहेत, कुळधर्म बुडवणाऱ्या आहेत अशी निंदा सुरू केली. त्यावेळी श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर उभ्या राहिल्या आणि पुन्हा भजनामध्ये दंग झाल्या.
जेव्हा भजनामध्ये दंग व्हायचा त्या वेळेला त्यांना श्रीकृष्ण प्रेरणा द्यायचा आणि त्यांच्या हातून एखादं सुंदर पद हे लिहिलं जायचं. अवतारादी ज्ञानी संत सारासार विचारे मुक्त. हा सारासार विचार, हा विवेक जो आहे हा त्यांच्याजवळ फार मोठा होता. त्यामुळे परमार्थ करण्यासाठीचा असणारी सगळी साधन सामुग्री, संसारा व्यतिरिक्त परमार्थ एवढीच साधन सामुग्री लहानपणापासून मीराबाईंनी गोळा केलेली होती. आणि त्यामुळे अवतारादी ज्ञानी संत सारासार विचारे मुक्त, त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे याची प्रचिती इथे आपल्याला येत होती. श्रीकृष्ण सेवेतून रमून गेलेल्या मीराबाई अंतरी निर्मळ, वाचेची प्रेमळ अशा होत्या. याच काळात बादशाह अकबर याला मीराबाईंची भेट घ्यावीशी वाटली होती. परंतु आता मात्र या ठिकाणी समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, माय तू बाप तू बंधू गणगोत समस्त ही तू, तुझवीन मला नाही भवानी भक्त वत्सले, असं या भवानीला समर्थांनी जसं साकडं घातलेलं आहे तशीच अवस्था आता मीराबाईंची झाली होती. कृष्णापासून तन मन हे ढळतच नव्हतं. जणू त्या आता भगवंत स्वरूप झाल्या होत्या. संकटांचे डोंगर अंगावर पडले तरी अगदी ते सहज दूर होत होते. त्याचं काहीच वाटत नव्हतं. आता त्यांच्या लक्षात आलं की आपला परिवार हा आपल्यामुळे आता धोक्यात येतोय, कारण अकबर येणार होता. अकबर हा कट्टर शत्रू होता. त्यामुळे आपण या ठिकाणाहून गेलेलंच बरं असं समजून त्या मेवाडमधून मेडकला आणि तिथून पुढे तीर्थयात्रेला त्यांनी प्रारंभ केला. मग मथुरा, वृंदावन, द्वारका अशा प्रवासाला त्या निघाल्या. त्यांनी असं ठरवलं की जिथे भगवंताचे नाम घ्यायला आणि त्याची सेवा करायला आपल्याला आनंद मिळेल तिथे त्या राहू लागल्या. प्रसंगी काही न खाता पिता अखंड कृष्ण भक्तीमध्ये रममाण राहू लागल्या. कृष्ण भेटीसाठी सतत आतुर होत होत्या. याच काळात मीराबाईंनी अनेक विरहिणी लिहिल्या. एका विरहिणीमध्ये त्या म्हणतात, मी जशा ज्ञानदेवांच्या विरहिणी प्रसिद्ध आहेत तशा मीराबाईंच्याही विरहिणी प्रसिद्ध आहेत. पण आपण दाखल्या दाखल एकच थोडीशी घेणार आहोत. मेरा मन राम ही रटई रे, राम जप कीजे. इथे लक्षात असं येतं, आराध्य दैवत जरी कृष्ण असला तरी राम काय, कृष्ण काय, देवी काय, दत्त काय, हे सगळे एकच आहे. सर्व देव नमस्कारा केशवं प्रति गच्छती. त्याप्रमाणे त्या असं म्हणतायत की मेरो मन राम ही रटई रे, राम नाम जप कीजे. प्राणी, प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी तोच घेऊ शकतो. म्हणून राम नाम जप कीजे प्राणी. काय परिणाम होतो नाम घेतल्यानंतर? खूप होतो. गोंदवलेकरांचे महाराजांचे 365 प्रवचन ही केवळ नामावर आहे. रोज एक प्रवचन आपण वाचलं आणि सकाळी उठल्यावर म्हटलं की काय होतं कालच्या प्रवचनात, आठवत नाही. इतके सुंदर विवेचन असून सुद्धा, कारण का, जोपर्यंत हृदयामध्ये नाम रुजत नाही तोपर्यंत या ठिकाणी ते रुजत नाही. झाडाचं तसंच आहे हो. जिया वेळा लागे ओलावा दिला, ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे. झाडाला पाणी घातलं तर मग ती पानफुटी असेल तरी फुटते, पळस असेल तरी फुटतो, साग असेल तर खूप उंच होत जातो आणि त्या मालकाला भरपूर अशा प्रकारचं धनद्रव्य हे तो प्राप्त करून देतो. म्हणजे वृक्षाची ही स्थिती आहे. रुजलं पाहिजे, रुजल्याशिवाय येत नाही. नुकतंच नवरात्र पार पडलेलं आहे. प्रत्येकाच्या घरी सप्तधान्य हे आपण पेरलेलं होतं. सप्तधान्य साधारण तिसऱ्या दिवशी रुजून त्याच्यामधून ते अंकुर बाहेर येतात आणि सगळे ते भगवंतावरती जातात. ओढ त्यांना भगवंताची असते. म्हणजे साध्या साध्या घरातल्या उदाहरणात सुद्धा प्रपंचामध्ये राहून सुद्धा आपण परमार्थ कसा करावा, नाम कसं अखंड घ्यावं, अजपाजप कसा करावा याची माहिती आपल्याला मिळू शकते. फक्त उघड्या डोळ्यांनी प्रपंच करायचा. त्यात वासना ठेवून प्रपंचाला आपण इथे करायचं नाही. बाकी वासनांना रामराम करायचा आणि फक्त नाम घ्यायचं. तर मात्र आपल्याला या ठिकाणी गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं दुसऱ्या दिवशी आठवू शकतात. रुजणं फार महत्वाचे. नाम रुजल्यानंतर काय होतं, मीराबाई म्हणतात, कोटी का पाप कटई रे. याचा शेवट करताना म्हणजे सगळ्या कोट्यावधी असणारं पाप जरी तुमच्या हातून झालेलं असेल तरी ते पाप नाहीच होता. अजामिळाचं उदाहरण आहे. त्या शेवटी या पदामध्ये म्हणतात, विरहिणीमध्ये म्हणतात, मीरा कहे प्रभू अविनाशी तन मन ताही पटई रे. मीराबाई म्हणतात की अहो, हा फक्त प्रभू जो आहे ना, श्रीकृष्ण भगवान जो आहे ना,
तोच फक्त या ठिकाणी अविनाशी आहे. तेच तत्व अविनाशी आहे. जे दिसत आहे, दृश्य आहे, ते नाश पावणार आहे. कशाला त्याच्यावर प्रेम करायचंय? प्रेम करूयात कोणावर? जे अविनाशी तत्व आहे, कृष्ण तत्व आहे, त्यावर करूयात. तन मन काही पटै रे. सगळ्या तनामनाने त्याला सर्वस्व अर्पण करून आपण ते करूयात. आणि जे त्या करत होत्या तेच पदांमधून लिहिलं जात होतं. रुजल्याशिवाय लिहिता येत नाही. नामाने सर्व पाप नष्ट होतात. नाम अविनाशी आहे. प्रत्यक्ष परमात्मा त्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त होतं. अशी जणू काही आत्मनिवेदन भक्ती या पदातून त्यांनी साकार केलेली आहे. हळूहळू परमात्म्यात विलीन होण्याची त्यांची तळमळ अधिक तीव्र होत होती. गरीब, निराधार, दुःखी लोकांना पाहून त्यांना गहिवर येत होता. विश्व कल्याण करणारा हा कृष्ण आहे. या भक्तांना दुःख का देतो याचा त्या नेहमी विचार करत असत. असे प्रश्न पडल्यानंतर जात पात धर्म गरीब श्रीमंत कोणालाही कोणताही भेद हा त्यांना पसंत नव्हता. हा भेदभाव करू नये अशी त्यांची सगळ्यांना विनंती होती. सुखदुःखामध्ये साथ करणारा केवळ कृष्ण आहे. त्याची भक्ती त्यांनी 1300 ते 1600 अशा पदातून गीतातून व्यक्त केली आहे. त्यांचं नरसिंहजी की माहेरी किंवा गीत गोविंद की टीका, राग गोविंद, मीरा की पदावली असे अनेक प्रकारचे मौल्यवान साहित्य त्यांनी लिहिलेले आहे. बघा, त्यांनी जी पदावली लिहिलेली आहे ना, पद लिहिलेली आहेत, गुरुवर लिहिलेली आहेत, या सगळ्या रागामध्ये बंदिस्त आहेत. म्हणजे संगीताचं असणारं ज्ञान सुद्धा त्यांना होतं. सरस्वती ही सर्व कला देऊन त्यांच्यावरती प्रसन्न झालेली होती. लिहिले कधी कृष्ण लिहिले तर कधी विरहात रचलेल्या या रचना आपल्या हृदयाचा खूप ठाव घेतात. खरं तर याच्यावरच एक कार्यक्रम आपल्याला करायला पाहिजे. त्यांचा अभ्यास प्रत्येक भक्ताला आणि भक्ती कशी करावी यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शक असा ठरतो. मीराबाईंच्या काळामध्ये आणखीन एक सुंदर घटना घडलेली होती. खूप धाडसाची घटना आहे ती. ती म्हणजे मीराबाईंच्या काळामध्ये जिवाजी गोस्वामी एक थोर आणि अधिकारी महात्मे होते. मीराबाईंना त्यांची भेट घ्यावी असं वाटत होतं. या भेटीचं कारण काय होतं? तर या जिवाजी गोस्वामींना स्त्री दर्शन प्रिय नव्हतं. मीराबाई एक दिवस धाडस करून त्यांच्या समोर गेल्या आणि त्यांच्या समोर जाऊन त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं. त्या म्हणाल्या, अहो, स्त्री ही प्रत्यक्ष परमेश्वराने निर्माण केली आहे आणि तिच्याकडे निर्मळ दृष्टीनं पाहावं. स्त्रीच्या आजच्या काळाला हा दृष्टिकोन अतिशय आवश्यक आहे. प्रत्येक पुरुषाच्या हृदयात हा दृष्टिकोन रुजला पाहिजे. मग ती पत्नी असो, बहीण असो किंवा एखादी सखी असो, कोणीही असो, परकी असो, आपली असो, कन्या असो, काहीही असो, पण हा दृष्टिकोन रुजला पाहिजे की परमेश्वराने ही स्त्री निर्माण केलेली आहे आणि स्त्रीमध्ये प्रचंड अशा प्रकारची शक्ती आहे. स्त्री बरोबर शक्ती हे तिथे विधान करायला पाहिजे. त्यामुळे तिच्याकडे निर्मळ दृष्टीनंच पाहिले पाहिजे. स्त्रीच्या निर्मितीमध्ये ईश्वराचा काहीतरी हेतू आहे आणि म्हणूनच त्याने ती निर्माण केली आहे. तुम्ही सुद्धा एका स्त्रीच्या पोटीत जन्म घेतला आहे असं जिवाजी गोस्वामींना धाडसानं त्यांनी विधान करून सांगितलं. त्याबरोबर जिवाजी गोस्वामींचा इथे कानाची म्हणजे कान उघाडणी त्यांची झाली. जिवाजी गोस्वामींना हे पटलं आणि त्यांनी मीराबाईंची क्षमा मागितली. त्यांना खूप पश्चाताप झाला की आपण इतके दिवस जी भक्ती केली त्या भक्तीला काहीच अर्थ नाही. कारण मीराबाईंनी आज आपल्या डोळ्यात अंजन घालून आपल्याला डोळस भक्ती कशी करावी हे शिकवलेलं आहे. आणि म्हणून मीराबाईंनी केलेले एक प्रकारे हे समाजाचं प्रबोधनच आहे. पुरुष जातीला केलेलं हे समाज प्रबोधन आहे किंवा साधू असणाऱ्या या व्यक्तीला, महंत असणाऱ्या, महात्मा असणाऱ्या या व्यक्तीला केलेलं हे प्रबोधनच आपल्याला म्हणावे लागेल. आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानी राहण्याने आत्मिक अशा प्रकारचं बळ वाढतं. अर्थात देहबुद्धी कमी होत नाही. सर्वाभूती भगवंत भाव ठेवून कोणाचं मन न दुखवणे, परमात्मा सर्व काही करतो अशी भावना दृढ करण्यासाठी मीराबाईंना असं वाटलं की आपल्याला गुरु करायला पाहिजे. आणि म्हणून त्यांचे गुरु जे होते हे चर्मकार होते. चर्मकार जातीतले संत रोहिदास होते. महान होते. त्यांचे विचार स्वच्छ होते आणि निर्मळ होते. गरीब आणि रंजले गांजल्याविषयी त्यांच्या मनामध्ये करुणा होती.
पण मागासवर्गीय मात्र आहे असं म्हणून उच्चवर्णीय त्यांना खूप त्रास देत असत. त्यांना त्यांचे विचार पटत नसे आणि म्हणून त्यांच्या उद्धारासाठी आपण विशेष कार्यकाल केलं पाहिजे असं या ठिकाणी रोहिदासांना वाटत होत. आणि म्हणून संतत्व त्यांना प्राप्त झाल्यानंतर इतके सुंदर विचार, निर्मळ विचार हृदयात आल्यानंतर त्यांनी हा प्रसार करायला सुरुवात केली. लाखो लोक त्यांचे या ठिकाणी अनुयायी झाले. आणि म्हणून रोहिदास मूळचेच विरक्त होते. अहंकार, मत्सर त्यांना कधीही शिवला नव्हता. त्या पलीकडे ते कधीच जाऊन पोचले होते. भेदभाव मान्य नव्हता, पण समाजातील उच्चवर्णीयांनी मात्र भेदभावातून त्यांच्याशी केलेलं वर्तन जे होतं ते उच्चवर्णीयांनी अस्पृश्यांचा पावलं केलेला अपमान त्यांना खूप त्रासदायक ठरत होता. आणि या रूढी कालबाह्य आहेत. याचं शास्त्र आपण समजावून घेतलं पाहिजे. आणि म्हणून रूढी परंपरांचं शस्त्र उगारून तळागाळातील समाजाला सारखा त्रास देणं ही भगवंताची सेवा नाही. हे अत्यंत मोठं अशा प्रकारचं कोट्यावधीचं पाप आहे असं त्यांनी लोकांना सांगितलं. संत रोहिदासांची सारखी निंदा लोक करत असत, पण रोहिदासांनी अशा वर्तनाकडे फारसे लक्ष दिले नव्हते. पण मीराबाईंना हे त्यांचे असणारे उच्च विचार जे आहेत हे त्यांना पटलेले होते. म्हणून मीराबाईंनी परमदयाळू संत रोहिदासांना गुरु मानले. त्यांच्याच प्रमाणे आपण आता ईश्वराची भक्ती आणि गोर गरिबांचं कल्याण हे ध्येय त्यांनी ठेवलेलं होतं. रोहिदास एकदा मारवाडात आले होते. त्यावेळेला मीराबाई राजवाड्यातच होत्या. मीराबाईंनी त्यांना आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण दिले. राजवाड्यातील उच्चवर्णीयांना हे अजिबात आवडलं नाही. मीराबाईंनी त्याची पर्वा न करता त्या ठिकाणी राजघराण्यातल्या सगळ्यांना सांगितलं की संत रोहिदासांच्या पंक्तीला आपण बसावं. जवळ 100-150 पानांची पंगत वाढली गेली. राजवाड्यातलं कोणीही त्यांच्या पंक्तीला जेवायला बसलं नाही. संत रोहिदास मात्र पानावर भोजनासाठी पहिल्याच पानावरती बसले. बाकीची ही मंडळी रोहिदास कोण आहे, कसा आहे याचं निरीक्षण करण्यासाठी पंक्तीमध्ये न बसता, त्यांच्या सहवासामध्ये न राहता त्यांनी काय केलं तर दाराच्या आडून रोहिदासांना पाहण्याचा प्रयत्न हा केला. पण चमत्कार असा घडला की जेव्हा जेव्हा ते दारातून डोकावत होते तेव्हा तेव्हा 100-150 पानांवरती सगळ्या ठिकाणी रोहिदासच बसलेले त्यांना दिसत होते. आणि त्यामुळे इथे रोहिदासांचा असणारा अधिकार जो आहे हा या ठिकाणी राजघराण्यातील लोकांना आणि बाकीच्याही समाजाला या ठिकाणी कळला होता. बघा संतांचं सामर्थ्य काय असतं. समर्थांना सुद्धा एका दिवशी 11 घरी भोजनांचं आमंत्रण आलेलं होतं. समर्थ एकाच घरी भोजनाला गेले. 11 घरी कसं जाणार हो. परंतु या ठिकाणी भोजनाला 11ही घराचं उरलेल्या 10ही घरी समर्थ जेवायला बसले आणि आले आहेत असं लोकांना प्रत्यक्ष दिसलेलं होतं. संतांची किमया फारच मोठी आहे हो, हे लक्षात घ्यायला पाहिजे. श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये सुद्धा प्रत्येक गोपीच्या जवळ एक एक कृष्ण उभा करून रासक्रीडामध्ये रमलेले श्रीकृष्ण आपल्याला आठवतात. आणि त्यामुळे रोहिदासांचा हा चमत्कार जो आहे हा चमत्कार लोकांनी पाहिला आणि या ठिकाणी रोहिदासांचा असणारा अधिकार समजल्यामुळे ते आत आले. रोहिदासांची त्यांनी क्षमा मागितली आणि हे अपूर्व दृश्य जो होतं की 100-150 पानांवरती रोहिदास दिसणं हे अपूर्व दृश्य कुणाच्याही हृदयातून जाणं शक्यच नव्हतं. आणि हे दृश्य कोणामुळे दिसलं तर मीराबाईमुळे दिसलं. आणि म्हणून ते या ठिकाणी मीराबाईंचा आणि रोहिदासांचा त्यांनी जय जयकार केला. इथे मीराबाई संसारामध्ये सगळ्यांना जिंकून गेल्या असं आपल्याला दिसतं. सगळं हे मौनातून झालेलं आहे, फक्त कृष्ण भक्तीतून झालेलं आहे. म्हणजे आपण सुद्धा असं वर्तन आपल्या असणाऱ्या घरामध्ये हे आपण करू शकतो. कसा त्याचा अर्थ घ्यायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. मीराबाई रोहिदासांचा गुरुमहिमा वर्णन करताना एका पदामध्ये म्हणतात की या लागी मोही नाम खुमारी रिमझिम बरसे मेहडा. मला नामाची गोडी लागली आणि ज्याप्रमाणे आकाशामध्ये मेघ पावसाचे काळे गर्द मेघ हे भरून यावे. आता सुद्धा एका ठिकाणी भरून आलेले दिसते आपल्याला. ते मेघ भरून यावे आणि तन सारी हो
सद्गुरु भेद बताया खोली भरम कुवारी. सब घट दिसे आत्मा, सब घट दिसे आत्मा, सबही न्यारी हो. प्रत्येक मला या ठिकाणी रोहिदासांनी गुरु केल्यानंतर, मी त्यांची शिष्या झाल्यानंतर माझी दृष्टीच बदलली. मला प्रत्येक घटात म्हणजे प्रत्येकाच्या हृदयातला आत्मा जो आहे, हा आत्मा या ठिकाणी दिसायला लागला. प्रत्येक घटाघटामध्ये आत्मा आहे. सबई दिसून यारी हो. दीपक जो ज्ञान का चढू आगम पटारी हो. मीरा दासी राम की इमरत बलिहारी हो. दीपक जो ज्याप्रमाणे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला अंधार नाहीसा होतो, अज्ञान नाहीसं होतं, तसं मीराबाईंच्या खरं तर अज्ञान उरलं होतं की नाही माहिती नाही आपल्याला, परंतु अज्ञान हे दूर झालं आणि मला ज्ञान प्राप्त झालं. आणि आगम म्हणजे परम पदाचा असणारा जो भगवंत आहे तो मला या ठिकाणी समजला. मीरा दासी राम की, रामाची दासी असणारी मीरेला इमारत, इमारत याचा अर्थ आहे अमृत. बलिहारी अमृत तिला प्राप्त झालं आणि अमृत प्राप्त झाल्यामुळे तिच्यामध्ये खूप मोठा बदल हा घडून आला. हे पद त्यांनी मल्हार रागामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. अशा संत मीराबाईंकडून आपण काय शिकावं हो? जाता जाता थोडस आपल्याला शिकायला हवं की नाही? आणि म्हणून मीराबाई राजकन्या होत्या, राणी होत्या, पती राजा होता. ही सगळी ऐहिक श्रीमंती असूनही त्यांनी आपल्याला स्वतःला गौण मानलेला आहे. त्यांच्या अनुभवाची श्रीमंती, भक्तीची अनुभूती, त्यांच्या नामाचा असणारा अट्टहास, नाम हृदयामध्ये जिरवण्याची असणारी शक्ती, नामाशिवाय आणि कृष्णाशिवाय राहणं अशक्य आहे, हा त्यांचा अध्यास आपण निश्चित घेऊ शकतो. यासाठी त्यांनी जगताचाही त्याग केलेला आहे. केवळ कृष्ण याचा हाच त्यांचा या ठिकाणी सर्वस्व होता. तोच भवसागर तारून नेणार आहे. पुढचा जन्म आपल्याला येणार नाही. एवढं एकत्व देव आणि भक्त, गुरु आणि शिष्य यांच्यातलं नातं आपल्याला या केवळ एका असणाऱ्या पदासून खूप सुंदर सुंदर अशी गुरु महिमेवरती त्यांची पद आहेत. संत मीराबाईंनी आयुष्यभर कृष्णाचं भजन पूजन आनंदाने केलं. फक्त कृष्ण गायन हाच ध्यास होता. या अभ्यासाने आपण सुद्धा धन्य होतो. आणि म्हणून अभ्यास करताना कुठलाही करा, कोणताही करा, तो विश्वास मीराबाईंसारखा आपण महत्वाचा समजणं हे खूप महत्वाचं आहे. एक आदर्श स्त्री व्यक्तिमत्व आपल्याला सतत आत्मज्ञानासाठी, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी नक्की खुणावत राहील, असा हा मीराबाईंचा चरित्राचा वाढता आलेख आहे. आयुष्यभर लोभ, अहंकार, वासना, ईर्ष्या काही कामाची नाही हो. जीवाच्या उद्धारासाठी आणि मनुष्य जन्माच्या उद्धारासाठी फक्त प्रेम, करुणा, विनम्रता, शरणागती, भक्तीची साथ ही श्रेष्ठ आहे. मग ती घरात असो किंवा घराच्या बाहेर असो. गिरीधर गोपाल मीराबाईंचं शक्ती केंद्र आणि भक्ती हीच त्यांची शक्ती. भक्तीने हृदयाला महत्व आलं. अहो, मानसशास्त्रात सुद्धा भक्तीला भावनांचं केंद्र मानलेलं आहे. गिरीधरावरील प्रेम, भक्ती, कर्म, योग आणि म्हणून ज्ञान प्राप्ती आणि भगवत प्राप्ती अशी त्यांना गवसलेली आहे. त्या म्हणाल्या, कृष्णा, ही भक्ती करायची म्हणजे काय करायचं? तुझं आहे तुझ्यापाशी, तुझं आहे तुझ्यापाशी आणि जे माझं आहे ना तेही तुझ्यापाशी. सर्वस्वाचं समर्पण. आपल्याला काहीच करता येत नाही हो. नैवेद्याला पण सुद्धा आपण एवढंच नैवेद्य म्हणजे श्रीखंड केलंय, पण आपण छोट्या चिमुकल्या वाटीमध्ये श्रीखंड देवाला देतो. दाखवा ना अख्खं पातेलं. अनेक देवस्थानांमध्ये बघा, या भोग चढवताना सगळी पातेलीच्या पातेली त्या ठिकाणी ठेवली जातात आणि तो भोग सगळ्याचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सगळ्यांना प्राशन केल्यासाठी दिला जातो. म्हणून तुझं आहे तुझ्यापाशी कृष्णा, पण जे माझं आहे ना ते तुझ्याच पाशी. हे या भक्तीचं रहस्य, हा समर्पण भाव आपण नक्कीच घेऊया. मीराबाईंचा मृत्यू मेवाड या ठिकाणी, मेवाडची भूमी सोडल्यानंतर झालेला आहे. पण पहिल्यांदा मेवाड सोडलं त्यांनी आणि स्वला संपूर्ण कृष्णाच्या भक्तीत समर्पित केलं. सन 1560 मध्ये गुजरातमधील डाकोर येथे रणछोड मंदिरामध्ये त्या गेल्या. मंदिरात जाताना त्यांना सर्वांनी पाहिलं होतं. सर्व परिचित झाल्या होत्या त्या. परंतु रणछोड मंदिरामधून बाहेर पडलेल्या मात्र या ठिकाणी कोणीही पाहिलं नाही. कारण रणछोडाचं दर्शन घेत असतानाच त्यांनी त्या मूर्तीने म्हणजे चरणाला वंदन केलं आणि रणछोड मंदिरामध्ये त्या रणछोडच्या असणाऱ्या हृदयामध्ये त्यांनी आपल्या सर्वस्वाचं स्मरण केलं. सर्वस्वाचं समर्पण या ठिकाणी त्यांनी केलं. बघा,
काय ही भक्ती आहे. इथे आपल्याला कान्होपात्रा आठवते आहे. बेदरच्या राजाने तिच्यावर प्रेम केलं आणि तिला पळवून नेत असताना तिने पंढरपूरला आल्यावरती म्हणाली की एकच मिनिट मला फक्त विठ्ठलाचं दर्शन घेऊ द्या. बेदरला वाटलं काय हरकत नाही. घोड्यावर बसलेला होता, रुबावत होता. त्यांनी परवानगी दिली जा म्हणून. कानोपात्रा विठ्ठलाच्या चरणाशी गेली. समर्पण केलं. कसं केलं? नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा फुटोप आहे. तुम्हाला सामावून घे. आणि विठ्ठलाने सांगितलेली ही हाक जी आहे ती त्वरित या ठिकाणी ऐकली आणि या ठिकाणी कानोपात्रेचं समर्पण इथे झालं. वेणाबाई सुद्धा कीर्तन झालं आणि समर्थांच्या चरणाशी विलीन झाल्या. बघा पंढरपूरला आपल्याला असं दिसतं एक भक्त गेला होता, फाटके तुटके कपडे त्याच्या अंगामध्ये होते. तो गेला, या सगळे यात्रेकरू निघून गेले. त्या मंदिरामध्ये कोणीच नव्हता, हा एकटाच होता. त्यांनी पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि म्हणाला, हे परमात्म्या, तुझे चरण जर माझ्या हृदयातून जरा जरी इकडे तिकडे हल्ले ना तर याद राख. बघा विठ्ठलाला अशा प्रकारची धमकी, भक्तीची धमकी दिली हो. आणि काय झालं? चमत्कार काय घडला? विठ्ठलाचे कमरेवरचे हात खाली आले आणि विठ्ठलाने त्यांनी त्या भक्ताला जवळ घेतलं आणि आलिंगन दिलं. एका हाताने चरण आणि म्हणजे अखंड नाम आणि दुसरा हात म्हणजे लीनता, नम्रता, शरण्य भाव, तादात्म्य हे निर्माण झाल्यामुळे चरणी विसावलेले संत बघा अशा प्रकाराने आपला देह ठेवून देतात किंवा तो देह दिसत सुद्धा नाही असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून संत कानोपात्रा वेणाबाई आपल्याला आठवतात. स्त्री संतांची ही तृप्त अवस्था, अखंड अनुसंधान, परमभक्ती, अजपा जप हे आपण हृदयामध्ये ठेवूया. तोच आदर्श नामस्मरणासाठी सुद्धा घेऊया. अशी बुद्धी भगवंतानं मला आणि आपणा सर्वांना प्राप्त करून द्यावी अशी प्रार्थना सद्गुरूंच्या चरणी करते आणि माझ्या वाणीला इथेच विराम देते. शेवटी असं आहे बघा की आपला निरोप घेताना एक रोप लावायला हवं की नाही. आणि म्हणून मीराबाईंच्या विचाराचं एक रोप या ठिकाणी एक पद मिश्र पहाडी रागामधलं आहे आणि ते भक्तिभावाने आपण हृदय घ्यावं असं समजून ते थोडस 1-2 मिनिटं या ठिकाणी त्याचं गायन मी करणार आहे. जय जय रघुवीर समर्थ असं म्हणते आणि त्या पदाला प्रारंभ करते. ते पद तुम्ही ऐकलेलं आहेच आता. ते पद या ठिकाणी म्हटलेलं होतं आता व्याख्यानाच्या सुरुवातीला. तेच पद आपण घेत आहोत. ताई माईक घ्या बरोबर. नावाडी प्रत्यक्ष पुरुष नाही. सतगी बाबा सागर
वायु जीवन राम मीरा के प्रभु गिरधर नागर मीरा के प्रभु मीरा के प्रभु मीरा के प्रभु गिरधर नागर परम वायु वायु जीवन परम वायु वायु जीवन राम वायु जीवन राम नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. अप्रतिम सुंदर बोललात ताई. अगदी ओघवत्या वाणीत आम्ही आपल्या बोर्ड धरून मीराबाईंचं जसं एखादा चित्रपट आपल्या डोळ्यासमोर येतो ना, तसं सारा चित्रपट आमच्या डोळ्यासमोर आलेला होता. जसं इंद्रधनुचं सौंदर्य, नदीचं शांत संथ वाहणं, चंद्राची शीतलता किंवा चांदण्यांचं टिपूर, आपण जे टिपूर चांदणं बघतो ते शब्दात मांडता येत नाही. तसंच आजचं विवेचन होतं आपलं. खूप खूप सुंदर. योगिता ताईंना विनंती करते की आभार प्रदर्शन करावं आणि नंतर आपण ध्यान घेऊया. उषाताई आत्मवंदन. आपले आभार मानायची सुसंधी मला लाभली आहे. प्रेम, विनम्रता, आदर दर्शवणारा भाव म्हणजे आदर, म्हणजेच आभार. संत मीराबाई अगदी लहानपणापासून माहीत आहेत. बालवयात जेव्हा शाळेत असताना मीराबाईंना विषाचा प्याला द्यायला, तेव्हा मनाला लहान वयात ते दुःख झालं का यांना विषाचा प्याला दिला, पण त्यातून त्यांना कृष्णाने वाचवलं, ही गोष्ट मग मनाला लहानपणी खूप आवडायची. मोठं होत गेल्यानंतर मग त्यावेळेला घरोघरी खूप ठिकाणी रेडिओ असायचे आणि मग रेडिओवर सरस्वती लता दिदींच्या स्वरात मीराबाईंचं भजन कानावर यायचं. पूर्वी छान असायचं. पूर्वी घरात रेडिओ असायचे. मग घरातली मोठी माणसं रेडिओ लावायची सकाळी सकाळी 6 वाजता आणि मग घरातल्या सगळ्यांच्याच कानावर अभंगांचं सगळ्याचे संस्कार व्हायचे. म्हणजे मग ती रोज मैफलच असायची. इतकंच काय तर दारावरून जाणारे येणारे लोक सुद्धा क्षणभर थांबून ते गाणं ऐकून जायचे. आता मोबाईलच्या युगात ज्याला त्याला हवं ते युट्यूबवर ऐकतं, पण ती पूर्वीच्या मैफलीचा आनंद किंवा ते संस्कार हल्ली होत नाहीत. कृष्ण भक्तीचे गाणे ऐकता ऐकताच मोठे झालो आणि आज तुम्ही त्यावर कळस केलात. माहीत नसलेल्या अनेक गोष्टी सांगितल्या आम्हाला. फक्त कृष्णाची भक्ती, मीराबाईचा झालेला त्रास, त्यांचा एवढंच माहित होतं. पण त्यांनी जे एक समाज प्रबोधन केलं, रोहिदास, त्यांचंही तुम्ही जे सांगितलं ते खूप छान होतं. नंतरही तुम्ही जे त्यांच्याकडून काय घ्यायचं ते सांगितलं तेही खूप आवडलं. अस्खलित, सुरेख आणि श्रवणीय शब्दात तुम्ही मीराबाईंचं चरित्र आम्हाला सांगितलं. भारावून गेलो आम्ही सारेच जण. आणि मग असं वाटलं शब्दातून कसे आभार मानू, शब्दातून कसे आभार व्यक्त करावे तुमचे, तुमच्या विषयी आदराने मन भरून आले आमचे. शब्दातून कसे आभार व्यक्त करावे तुमचे, तुमच्या विषयी आदराने मन भरून आले आमचे. आणि मग म्हटलं आभाराचे भार कशाला, आभाराचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला. आभाराचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला, एकमेकाच्या मनात राहू, एकमेकाच्या मनात राहू, त्या घराला दार कशाला. मनापासून खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. येत जावे सदा भेट द्याया. खूप छान ताई, योगिता ताई. आभाराचे भार कशाला संजय चौधरींची आज आठवण आली. संजय चौधरींनी या ओवी खूप सुंदर लिहिलेल्या आहेत. तशा त्यांच्या सगळ्याच कविता मनाला अगदी आनंद देणाऱ्या आहेत. ताई, आम्ही आपलं स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा आपण यावं अशी विनंती करतो. मी सगळ्यांना विनंती करते मास्टर्स, आता आपण ध्यानाकडे वळूया. आज खूप छान ताई, योगिता ताई. आभाराचे भार कशाला संजय चौधरींची आज आठवण आली. संजय चौधरींनी या ओवी खूप सुंदर लिहिलेल्या आहेत. तशा त्यांच्या सगळ्याच कविता मनाला अगदी आनंद देणाऱ्या आहेत. ताई, आम्ही आपलं स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा आपण यावं अशी विनंती करतो. मी सगळ्यांना विनंती करते मास्टर्स, आता आपण ध्यानाकडे वळूया. मास्टर्स, आपले चष्मे अगदी हळूवारपणे काढून ठेवावे बाजूला. एकदम शांत व्हा मास्टर्स. आजचं ध्यान खूप महत्वाचं आहे. एकदम शांत, एकदम शांत.
आपण आवाहन करतो आहोत संत मीराबाईंना, संत रोहिदासांना आणि भगवान श्रीकृष्णाला. ही ऊर्जा आपल्या स्पाईन मधून उतरते, ब्रह्मरंध्रातून आधी विशुद्ध चक्राला अनुभवा. इथे व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवते आणि हळूहळू स्पाईन मधून आपल्या हळूहळू अनुभवा मास्टर पाठीच्या म्हणजे दोन्ही खांद्याच्या अगदी रांगेत मध्यभागी ही ऊर्जा इथे आलेली आहे. आपण श्याम या मंत्रानं ती खाली नेणार आहोत मूलाधाराला. श्याम एकदम शांत होत चला. ज्यांना ज्यांना कमरेचा त्रास आहे, स्पाईनचा त्रास आहे, त्यांच्यासाठी पाठ दुखते, सूर्याचा हा प्रकाश संपूर्ण पाठीभर बसते. एक एक मागच्या मणक्यामधून आर पार ही ऊर्जा फिरते. फील करा मास्टर्स, प्रचंड ऊर्जा आहे. श्याम मध्ये आलात आपण. कमरेजवळ अनेक माऊलींना कमरेचा त्रास आहे. या सगळ्या भागाला ऊर्जा मिळते. जसं आपण स्कॅन करतो ना, झेरॉक्स करतो, तो आरपार प्रकाश आत जातो. तसा प्रकाश अनेक परत आत जातोय. इथले जे आपले बोन्स आहेत त्यांना ऊर्जा मिळते. इथल्या रक्तवाहिन्या
आपोआप शुद्धीकरण होतंय मास्टर्स. कमरेच्या मध्यभागी काही माऊलींना दुखतंय. हळूवारपणे मूलाधारात या. ची जागा. लम. 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 मूलाधारातून स्वाधिष्ठान. स्वाधिष्ठानातून मणिपूर. मणिपुरातून आपल्या हृदयस्थानावर या. या ऊर्जेशी आपण एकरूप होत आहात आणि संत मीराबाईंची ही जी शक्ती आहे ती इथे केंद्रस्थानी स्थिर होते. तुम्हाला स्पंदन जाणवतील. इथे भक्तीचा दिवा लागलाय. जशी संत मीराबाईंची भक्ती होती तशी आपल्यात ती रुजवात केल्या गेली आहे. मास्टर्स केंद्रस्थानी लक्ष. फक्त चरण दिसतात आहे आणि पिवळं पितांबर. कुणाला पूर्ण श्रीकृष्ण बसलेले दिसतात आहे. कुणाला मीराबाईंची पावलं दिसतात आहे. जे जे दिसतं
किंवा दिसतही नसेल तर तिथे फक्त दंडवत प्रणाम करा, कारण ती ऊर्जा तिथे आत आत रुजते. कधी कधी बोलणं अवघड जातं, बस ऊर्जा असते. समजावून घ्या. हे कृष्ण हे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 आपल्या हृदय चित्रात हृदय चक्राचा इथे रंग केशरी झालाय मास्टर. केशरी रंग प्रकाश केशरी पण गुलाबी हिरवा कुठलाही घेतला की आज इथला रंग ही ऊर्जा आपल्या हृदयात स्थिर करा. मीराबाई से देखना हूं. त्यांची भक्ती, श्रद्धा, प्रेम, समर्पण वृत्ती आणि त्यांचा भगवंतावर असलेला विश्वास, त्या या सगळ्या गोष्टी आपल्या हृदयात रुजवतात. काहींना अनेक स्पंदनं आपल्या विशुद्ध चक्रावर सुद्धा जाणवतील मागच्या भागाला. हृदयावर जरी प्रक्रिया झाली तरी प्रत्येक चक्र एक दुसऱ्याशी आणि सगळे एकमेकांशी जोडलेले असतात. एकदम शांत, एकदम आपल्या ओंजळीत जी सुगंधी फुले आहेत ते या माऊलीच्या चरणावर वाहू. आणि त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर आपला आज्ञाचक्र ठेवा. आज जाऊ द्या ही ऊर्जा.
दष्ट मास्टर्स एक दिव्य अनुभूती आपल्याला सगळ्यांना मिळाली. त्याच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करू अगदी हृदयापासून. वाहनावर येऊ मास्टर्स, चैतन्य तिकडे येऊया. दोन्ही हात आपल्या हृदयावर. 5 4 3 2 1 0. दोन्ही हात डोळ्यांवर. 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होत आहे. या विश्वात सगळे ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई वासरे सगळे सुरक्षित आहेत. तथास्तु, तथास्तु. कल्याण कल्याण. मी आपल्याला सगळ्यांना नमस्कार करते. आजच्या वक्त्या आदरणीय उषाताई कळमकर यांना हृदयापासून धन्यवाद देते. नमस्ते ताई. हा, उषाताई, तुम्ही जे संत मीराबाईंबद्दल बोलला ते खूप खूप छान होतं, खूप सुंदर होतं. आणि तुम्ही जी कथा सांगितलीत ना मोराच्या पिसाची, ती कथा मला खरंच खूप आवडली. आणि कसं ते राम जन्मातून पीस कृष्ण जन्मात आलं आणि का ते कृष्णाच्या डोक्यावर आपल्याला सतत पाहायला मिळतं ते कळलं. त्याच्यानंतर प्रेम करावं ते अविनाशी तत्वांवर, ते कसं आणि का करावं हेही खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितलं. धन्यवाद ताई. सुषमाताई बोला. हा, नमस्ते ताई. तुम्ही जे सांगितलं ते नाम रुजवलं पाहिजे तर ते उगवेल आणि ते उगवलं तर दिसेल. नक्की छान. नवरात्रीचाही त्याला संदर्भ दिलात. प्रपंचात राहून परमार्थ कसा करावा हे छान याच्यातून समजावून सांगितलं आणि हे रुजवणं खूप आवडलं. आम्ही तसं नाम रुजवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद ताई. धन्यवाद. आपण मीरेचा पती भोज यांच्या निधनानंतर कसा छळ सगळ्या सासरच्या लोकांनी केला आणि वेगवेगळे प्रयोग केले त्यांच्यासाठी. विषप्रयोग केला, परत मार पण दिला, तिला छळ केला आणि त्याच्यामुळे कृष्णाची मूर्ती पण भंग पावली आणि खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा छळ केला. पण केवळ नामस्मरणाने आणि कृष्णच आपला सर्व काही आहे, कृष्णावर पूर्ण विश्वास ठेवून त्या सगळ्या संकटातून पार पडल्या. त्याच्यातून आपल्याला नामस्मरणाचं महत्व कळतं की तुम्ही सतत जर आपल्या ईश्वराच्या चिंतनात राहिलात तर ईश्वर आपल्याला सर्व संकटातून हे करतो, मुक्त करतो, आपल्याला तारून नेतो. खूप छान. आम्हाला ह्या वेगवेगळ्या कथांमधून खूप छान मार्गदर्शन झालं ताई आणि हे कथांमधून तुम्ही सांगितल्यामुळे ते लक्षातही राहील. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्ते. मी सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते. नमस्कार. उषाताई, खूप खूप धन्यवाद. आपण ज्या पद्धतीनं आज समर्थांच्या ओव्या घेतल्या त्याही आम्हाला खूप आवडून गेल्या. मी पुन्हा आपल्याला विनंती करीन की आपण या विषयावर आम्हाला आणखी मार्गदर्शन कराल. हृदयापासून धन्यवाद देते आणि इथेच आपली रजा मागते मास्टर्स. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम.